खेळाडूंना विनंती आहे व्यासपीठाच्या समोर यायचंय. या ठिकाणी आपण अजून एक सन्मान करणार आहोत ज्यांनी आज दिवसभरामध्ये एक योग्य ते निर्णय दिला. क्रिकेट तर खेळ आहे आणि या क्रिकेटचा खऱ्या अर्थानं जर जीव जर पाहायला लागला ते पंच असतात. त्या पंचांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. चला सर्वच पंच विनंती आहे की आपण सन्मान घेण्यासाठी आहे. चला पंच तिन्ही सरांना विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. आणि या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक घेतली गेली होती. आदरणीय गणेश माने आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेत असणारे सर्व आदरणीय संदीप चाळके यांच्या माध्यमातून 501 रुपये आणि गणेश माने यांच्या माध्यमातून 551 या ठिकाणी पारितोषिक आलंय. त्यांचं देखील स्वागत. चला साहिल चौगुले आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी आपल्या पारितोषिकाचा सन्मान आणि पारितोषिकाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती यायचा आहे. हॅट्रिक साठी राजू साठी आहे. चला राजू विनंती आहे आणि साहिल तू देखील वरती यायचंय. तुला देखील माने साहेबांच्या माध्यमातून 551 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी साहिलला 551 रुपयाचं या ठिकाणी आपण पारितोषिक देत आहोत. अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. अगदी आपण पाहणार आहोत. देणारे असं बोललं जातं की देणाऱ्याने देत जावे आणि घेणारे देखील घेता घेता समोरच्याचा हात घ्यावा. त्याचप्रमाणे त्याच युक्तीप्रमाणे आपण पाहतोय बक्षीस लावलं होतं आणि ते बक्षीस देखील आपण पाहतोय. आपण लाईव्ह मध्ये पाहणार आहोत. खरं तर 551 रुपयाचं पारितोषिक होतं ते आपण पाहतोय. अगदी जीपेच्या माध्यमातून ते पारितोषिक दिलं जात आहे. म्हणजे किती अभिमानाने आणि स्वाभिमानाने हे पारितोषिक लावलं आणि त्याच पद्धतीने दिलं देखील. मान्यवरांचं खरंच खूप खूप आभार. अगदी ते पारितोषिक दिलं गेलंय मैदानामध्ये आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून. तो क्षण टिपला जाणार आहे. एक महत्वाचा क्षण आहे, एक अनमोल क्षण आहे. तो क्षण आपण या लाईव्हच्या माध्यमातून टिपतोय. मान्यवरांचं आभार आणि साहिलचं देखील खूप खूप कौतुक. जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. या ठिकाणी राजू साठी देखील आपण हॅट्रिकचा 500 रुपयाचं पारितोषिक आलं आदरणीय संदीप चाळके यांच्याकडनं आणि आदरणीय आणि 551 गणेश माने यांच्याकडनं. चला राजू विनंती आहे आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. चला सेकंड सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब गेला होता साहिल चौगुलेच्या नावावरती. चला साहिल विनंती आहे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचे. जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अध्यक्षांच्या माध्यमातून 500 रुपये आणि माने साहेबांच्या माध्यमातून 551 रुपयाचं या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय पारितोषिक आलंय. आणि फायनल मॅचचा देखील प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देखील राजूच्याच नावावरती गेलाय. मान्यवरांना विनंती आहे राजूला या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे.
विकेट हॅट्रिक घेतली आहे. अगदी महत्वाच्या सामन्याचा महत्वाचा सुपर हिरो ठरलाय. चला सेकंड सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच साहिलच्या नावावरती गेलाय. अगदी ब्रँडेड टी शर्ट, एक सन ग्लासेस आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सनग्लास, ब्रँडेड टी शर्ट या ठिकाणी आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून हे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. या ठिकाणी आपण एक सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थानं आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये दिवसभर जोडले गेले आमचे साथी स्कोरर आदरणीय गणेश जी राळे सरांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. चला गणेश सर, आपणास विनंती आहे चला गणेश सरांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करायचा. त्याचप्रमाणे शाहूवाडीचा असणारा एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक, खरं तर एक त्यांच्या आवाजामध्ये एक गोडवा आहे, आवाजाच्या प्रेमात पाडणारे समालोचक आदरणीय विनोद पाटील सरांचा देखील आपण सन्मान करतोय. विनोद सरांना देखील विनंती आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जाईल राजूच्या नावावरची. विकेट हॅट्रिक, जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या वाजवतो मित्रांनो. विकेट हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. प्रेक्षकांची मन खऱ्या अर्थानं त्यांनी जिंकली आहेत. आणि अजून देखील आपण एक सन्मान घेतो या शाहूवाडी तालुक्याचा असणारा एक बुलंद आवाज गोड समालोचक आमचे साथी सहकारी आदरणीय विनोद पाटील सरांचा देखील. चला विनोद सर, विनंती आहे आपण देखील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती जायचं आहे. चला विनोद सरांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. आयोजकांना विनंती आहे विनोद पाटील सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. एक गोड आवाज आहे, खऱ्या अर्थानं युवा समालोचक आहेत. अगदी सुमधुर वाणी आपण त्यांची आज दिवसभरामध्ये ऐकली आहे. अगदी भाषेचा असणारा एक महत्वपूर्ण अभ्यास आणि अगदी यमक जुळणारे शब्द देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेच. विनोद सरांचं त्या ठिकाणी कौतुक करावं जितकं कमी असणार आहे. या ठिकाणी आपण अजून एक सन्मान घेतो ज्यांच्या माध्यमातून सेकंड क्रमांकाचं पारितोषिक उपलब्ध झाले आदरणीय धोंडेराम भोसले मामा यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. चला मामांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. असे देणारे आपल्याला खूप कमी भेटतात. त्यांच्या माध्यमातून सेकंड क्रमांक आपल्याला उपलब्ध झालाय. यापुढील सूत्रसंचालन आमचे साथी समालोचक या ठिकाणी आदरणीय सचिन चाळके साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. यस सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण लाईनअप मध्ये व्हा. IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ, करुंगळे संघ, डिंगडॉंग तळवडे आंबा संघ, डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघ. यस आपण जाऊया पारितोषिक अगदी बक्षीस वितरणाकडे.
पहिलं आपण करतोय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल या तळवडे अंबा संघ आणि या करुंगळे देऊळवाडी संघ. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी या टॉस केला जाईल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. संदीप कलंत्रे साहेब, सचिन लोहार साहेब या टॉस साठी या. मित्रांनो विनंती आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी टॉस केला जाईल. एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर करुंगळे देऊळवाडी संघ आणि एका बाजूने डिंग डॉंग तळवडे अंबा हा संघ. यस तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थात श्री निनाय विटलाई स्पोर्ट्स करुंगळे देऊळवाडी संघ ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी असेल डिंग डॉंग तळवडे अंबा संघ. जाऊया वैयक्तिक बक्षिसांकडे. अगदी एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी देखील वाजवल्या पाहिजेत. अगदी सकाळच्या सत्रापासून त्यांनी अगदी सुरेख नियोजन केलंय. सर्व खेळाडूंना विनंती आहे डोळ्यात टाळ्या वाजवायला हरकत नाही आहे मित्रांनो. अगदी टाळ्या वाजवण्यासारखं आयोजन आपण पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रापासून झालंय. आपण जातो वैयक्तिक बक्षीस आणि बेस्ट फिल्डर ऑफ द डे वैयक्तिक बक्षीस. पहिलं पारितोषिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दिवसभराच्या स्पर्धेमध्ये 3 कॅच ज्याने टिपलेत. लागोपाठचं दुसरं वैयक्तिक बक्षीस ज्याच्या नावावर राहिलंय अर्थातच विनय ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय ओमकार सुतार आणि श्रीकांत सुतार यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत विनय याला. दिवसभराच्या स्पर्धेमध्ये तब्बल 3 कॅच अगदी लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. विनयच्या माध्यमातून अंबडे संघाचा हुकमी एक्का गेल्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या नावावर राहिले असा खेळाडू विनय ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यस दुसरं वैयक्तिक बक्षीस अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज. मी विनंती करतो आकाश भोसले साहेबांना आपण या मुख्य व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते देणार आहोत. सचिन साळके साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. इकॉनॉमिकल गोलंदाजी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अगदी 2 गोलंदाज या शर्यतीमध्ये होते आपल्याला पाहायला मिळाले एका बाजूने आणि दोन्ही गोलंदाजांवर 5 विकेट ज्याच्या नावावर आलेत. मात्र इकॉनॉमीच्या नुसार 7.50चा इकॉनॉमी आहे राजू रणवरे यांचा आणि त्याला तोडीस तोड उत्तर देणारा 7.33चा इकॉनॉमी असणारा साहिल चोगले ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 5 विकेट ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. कमालीची गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले असा साहिल चोगले ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. साहिल या ठिकाणी आपण पाहतोय एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो साहिल साठी. बेस्ट बॉलर ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. प्रथमतः साहिल तुझं खूप खूप अभिनंदन असणार आहे साहिल. खरं तर ही स्पर्धा मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची. मला पहिल्यांदा सांग तुझ्या आयुष्यामधली आतापर्यंत तू क्रिकेट खेळला
ही कितवी ट्रॉफी आहे, कितवा सन्मान आहे तुझ्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरलाय? बेस्ट बॉलर माझ्यासाठी हा दुसरा आहे. आणि मला माझ्या टीमकडून मला सपोर्ट भेटला त्यामुळे मला ही ट्रॉफी मिळाली. ओके, नक्कीच तुला संघाचा सपोर्ट होता, संघाचा पाठिंबा होता आणि त्या पाठिंबा असल्या कारणामुळे तुला ही जे पारितोषिक भेटलं गेलं. प्रथमतः तुला इथं संधी भेटली गेली खेळण्यासाठी आणि ती संधी उपलब्ध करून दिली. मला देखील संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आदरणीय संदीप साळके सरांकडनं. सरांबद्दल काय सांगशील, कसं नियोजन होतं आणि कसं आयोजन केलं गेलं? नियोजन म्हणलं तर खूप चांगलं झालं आणि संदीप दादांचं म्हणजे आमच्या टीमसाठी खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच तुला खूप खूप शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी देखील. पुढचं वैयक्तिक बक्षीस अर्थातच उत्कृष्ट फलंदाज. या शर्यतीमध्ये देखील 2 नावं आहेत. एकाच्या नावावर आहे 57 धावा आणि एकाच्या नावावर आहेत 61 धावा. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय प्रशांतजी सोने साहेब, आपण या मुख्य व्यासपीठावर त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब ज्याच्या नावावर राहिलाय असा फलंदाज आहे. 61 धावा, अगदी 57 धावा ज्याच्या नावावर आहेत असा खेळाडू आहे सूरज. आणि त्याला तोडीस तोड उत्तर देणारा 61 धावा असा ठरणारा खेळाडू बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मॅन फ्रॉम एनी गेसेस? मॅन फ्रॉम तळवडे आंबा शुभम ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 61 धावा, चौपेर आणि षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करणारा शुभम ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. यास राजू रणवरे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देखील देणार आहोत. त्यांच्या समवेत आपण देखील जॉईन व्हायचं. एक्स्ट्रीम स्पोर्ट करून अगदी यस मराठी माणसाचं मराठी दुकान, हक्काचं दुकान ऐरवली नवी मुंबईमध्ये एक ब्रँड आहे एक्स्ट्रीमचा. आणि एक्स्ट्रीम ब्रँड बनवणारा राजू रणवरे आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर. सोबत प्रशांत सोने साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत आकर्षक शूज आणि एक्स्ट्रीम स्पोर्टची कॅब आणि आकर्षक ट्रॉफी बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट शुभम. यस पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन शुभम, पहिल्यांदाच या असोसिएशनमध्ये आपण खेळताय. कसं वाटतंय हा किताब पहिल्यांदाच आपण मिळवलाय, कसं वाटतं खेळताना? खूप छान वाटतंय. काय वाटेल अगदी असोसिएशन बद्दल आपण काय सांगाल? असोसिएशन सध्या खूप छान काम करतंय. आम्ही आता गावाकडनं आलोय. गावाकडल्या मुलांना खूप चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय असोसिएशननं. त्याबद्दल मी सगळ्यात आधी असोसिएशनचा आभार मानेन. थँक्यू. अध्यक्ष साहेब, नक्कीच अध्यक्षांच्या मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. अध्यक्ष साहेबांच्या नक्कीच आपण ओळखून असाल, काय वाटतं अध्यक्ष साहेबांच्या बद्दल देखील? अध्यक्ष साहेब सध्या गावाकडच्या मुलांसाठी खूप छान प्रयत्न करतायत. त्यांच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि आम्हाला खेळण्याचा चान्स केला त्याबद्दल धन्यवाद. यस कॉंग्रॅच्युलेशन शुभम्स आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जातोय 4th क्रमांकाचं पारितोषिक जे आम्हाला लाभलेलं आहे चषक, अर्थातच सन्माननीय आदरणीय विशाल कळंते साहेब. यस या ठिकाणी आगळं वेगळं असं नियोजन आणि या आगळ्या वेगळ्या नियोजनामध्ये आगळं वेगळा उपक्रम आपण पाहतोय. अगदी 4th क्रमांकाचं पारितोषिक डिंग डॉंग तळवडे आंबा संघनायक आपण या मुख्य व्यासपीठावर आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. आधी जिंकलेल्या संघाचे प्रत्येक संघनायकाचा या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्कीच कौतुक करावं लागेल अध्यक्ष साहेबांचं देखील. अध्यक्षांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. थँक्यू सो मच. यस चेक
तर नक्कीच संपूर्ण संघाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आहे. तोपर्यंत आम्ही चर्चा करणार आहोत चतुर्थ क्रमांकाच्या जो संघ जिंकलाय त्या संघाच्या कर्णधारासोबत. प्रथमतः अभिनंदन आहेत सर तुमचं, चतुर्थ क्रमांक भेटलाय. खरं तर ही स्पर्धा आहे खरं तर अध्यक्ष चषक नावाची स्पर्धा आहे. अगदी जर संदीपजींच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की माझ्या शाहूवाडी तालुक्यातील सर्वच खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचा, मला संधी द्यायची आहे. ती संधी तुम्हाला दिली आहे आणि त्या संधीचा तुम्ही फायदा देखील घेतला. तर काय सांगशाल आमच्या अध्यक्षांबद्दल प्रथमतः? हॅलो, सर्वप्रथमतः या बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना वंदन करून आज खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन गेल्या 5-6 वर्षापासून पळतोय. मी खूप प्रयत्न केला की ह्या असोसिएशनमध्ये खेळण्याचा, पण गेल्या वर्षीपासून प्रयत्न सुरुवात केली होती. आदरणीय अध्यक्ष साहेब यांचे खरोखरच आभार मानतो मी. त्यांनी ह्या वेळेला मला एक चान्स दिला की दीपक तू ये. ह्या वेळेला माझे सहकारी आमचे मित्र आहेत आदरणीय रवी माने यांनी सांगितलं की आपण प्रयत्न करूया, आपली पोरं चांगली आहेत, ग्रामीण ठिकाणी पण खेळतात, मलकापूरमध्ये वगैरे शाहूवाडीमध्ये खेळतात, आपण एक संधी घेऊया, जर व्यवस्थित लागलं तर आपण पुढं कंटिन्यू करूया. खरोखरच अध्यक्षांनी मला चान्स दिल्याबद्दल, ही मी 3री टुर्नामेंट आहे आणि पहिलंच वर्ष आहे. 3री टुर्नामेंटला आम्ही 4थ्या क्रमांकाला आली. नक्कीच नेक्स्ट टाइमला आम्ही पहिल्या राऊंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करील. म्हणजेच मित्रांनो याच्यावरती एक सिद्ध होत आहे, हा संघ लेट आलाय पण थेट होता. अगदी प्रथमताच या संघाने भाग घेतला आणि मुख्यतः आभार जर पाहायला गेलं ना आपल्या अध्यक्ष साहेबांचा आहे. अगदी गावापाड्यातून हा संघ आलाय. मुंबई ठिकाणी खेळणं म्हणजे मित्रांनो एक जोक नाही आहे. त्या ठिकाणी तुम्हाला संधी निर्माण करून दिली ना अध्यक्षांनी, त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. नक्कीच मित्र तुझं स्वागत आहे पुन्हा एकदा. वन्स मोर कॉंग्रॅच्युलेशन आणि संपूर्ण संघाचा देखील आभार. विशालजी कलेंद्रे साहेबांच्या सौजन्याने ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. आणि मी विनंती करतोय दिनेश सुतार, सचिन सुतार साहेब आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. आणि पारितोषिक जात आहे डिंग डॉंग तळवडे आंबा संघाला. त्याला जोरदार टाळ्या आंबा संघासाठी, तळवडे आंबा संघासाठी वाजवायच्या आहेत मित्रांनो. टाळ्या वाजवला हरकत नाहीये, कारण टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे तळवडे आंबा संघाकडून. कॉंग्रॅच्युलेशन्स रवी माने आणि संपूर्ण टीम. जाऊया आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच संघनायक संदीपजी कलंदरे साहेब आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल नक्कीच आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयोजक अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी विशेष सन्मान नक्कीच पाहणार आहोत संदीपजी कलंदरे आणि सचिनजी लोहार साहेब. पहिला संघनायकाचा इथे मात्र विशेष सन्मान केला जाईल. चला तळवडे रवी माने सर, रवी माने दादा विनंती असेल थोडं लाईनअप व्हा. अजून एक वैयक्तिक बक्षीस आहे, मॅन ऑफ द सिरीज आपल्याला द्यायचा आहे. अर्थातच तुमच्या खेळाडू मधील देखील असू शकतो हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. थोडंसं विनंती असेल. अध्यक्षांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संदीपजी कलंदरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि तृतीय या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेलेच संदीप सर या. तुमचे देखील आम्हाला 2-3 शब्द ऐकायचे आहेत, आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना देखील ऐकायचे आहेत. तृतीय क्रमांक आलाय, खेळामध्ये हारजीत तर हा भाग आहे. तृतीय क्रमांक आलाय, तुम्ही खचले नाही, तुमच्या संपूर्ण संघाच्या चेहऱ्यावरती एक हास्य आहे, कारण की तुम्ही ते बक्षीस त्या ठिकाणी पटकवलंय. खरं तर शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं खरं तर कौतुक करावं कमी आहे. तर तुम्ही असोसिएशन बद्दल काय बोलाल की तुम्हाला ही संधी दिली आहे, तुम्हाला हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय? धन्यवाद. सर्वप्रथम मी शाहूवाडी ग्रामीण असोसिएशन आणि अध्यक्ष यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. यांच्यामुळे आम्हाला खेळायची संधी मिळते. दर रविवारी आम्ही खेळतो इथं.
आम्ही सर्वजण राहायला आमच्या टीममधले बहुतांश खेळाडू हे डोंबिवलीमध्येच आहेत आणि डोंबिवलीमध्ये असल्यामुळं मैदानसुद्धा आम्हाला इथं जवळपास अगदी एकदम म्हणजे कुठे प्रवास करायची गरज नाही, काही नाही. नियोजन खूप छान असते, काही हरकत नाही. आम्हाला दरवर्षी आम्ही इथे खेळतो या असोसिएशनमध्ये. अभिमान आहे आम्हाला असोसिएशनचा, जिथं आम्ही खेळतोय त्याचा. नक्कीच आशुषांचा अभिमान तर आहे, परंतु हे आशुषान ज्यांच्या माध्यमातून या स्वप्नातून जे आपल्याला पाहायला भेटतंय आदरणीय संदीप चाळके सरांचं, त्या सरांचं देखील कौतुक करावं जितकं कमी असेल. त्या सरांबद्दल तुम्ही विशेषतः आणि पर्सनली काय बोलाल? संदीप चाळके आज अध्यक्ष चषक आहे 2026. नियोजन खूप छान होतं. सकाळपासून त्यांचं नियोजन आम्ही बघितलं तर अक्षरशः खूप म्हणजे अशी स्तुती करण्यायोग्य असं नियोजन आहे. बाकी दरवर्षीच नियोजन छान असते, असं काही नाही की आजचं नियोजन. आणि सर्व ज्या काही टुर्नामेंट होतात असोसिएशनच्या नियोजन प्रत्येक वेळी प्रत्येक जे काही गाव कोण मर्यादित आयोजन करते त्या गावाचं सगळ्यांचं मी कौतुक करतो. नियोजन प्रत्येक जे करते ते छानच असतं. पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण संघाचं अभिनंदन. संपूर्ण संघाला विनंती आहे ट्रॉफी घेण्यासाठी यायचा. यस, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे सन्माननीय आदरणीय विलास पाटील साहेबांच्या सौजन्यातून. मी विनंती करतोय गणेश गायकवाड आणि प्रसाद सुतार यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि संपूर्ण करुंगळे टीमला विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर आपला देखील पुरस्कृत केलं जाते तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाने. येस, कॉंग्रॅच्युलेशन श्री निनाई विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देऊळवाडी संघ. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच मी विनंती करतोय अक्षय वनागडे आपण या, आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिन पाटील साहेब आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिन पाटील साहेब आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. यस, सचिन पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आई पिसाई स्पोर्ट्स वनाडीवाडी संघाचा हुकमी एक्का ज्या खेळाडूने अगदी आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिले, कित्येक विजेतेपद या संघाला दिलेत. शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिनजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. हॅलो शेख, थोडा आवाज वाढवा ना. हॅलो शेख, चला या. दादा अभिनंदन आहे, तुमचा संघ या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक त्या ठिकाणी मानकरी ठरला. खरं तर पाहायला गेलं तर जो सामना होता तो खूप महत्वाचा सामना होता. खूप महत्वाचा सामना होता. चुरशी लढत होती मैदानामध्ये, अगदी जवळजवळ तुमच्या हातातनं हा सामना गेलाय, बरोबर. तर प्रथम तुमचं अभिनंदन आहे. हारजीत तर होत राहते, हे आश्वासन खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या स्वप्नाला, माझ्या देखील स्वप्नांना एक उंच भरारी देण्याचं काम करणार आहे. त्या आश्वासन बद्दल दोन शब्द आणि ते महत्वपूर्ण असणार आहे, काय बोलशील? हॅलो, प्रथमतः मी संदीपदादा चाळके ह्या शावड तालुका ग्रामीण क्रिकेटच्या अध्यक्ष आहेत. एक ही मानाची स्पर्धा म्हणून आम्हाला त्यांनी ह्या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी त्यांच्या टीमने व त्यांनी आम्हाला संधी दिली, तेव्हा मी त्यांचे अभिनंदन करतो. आणि राहिला विषय फायनलचा, तर ॲक्च्युली बघायला गेलं तर फायनली आम्हाला जिंकायचीच होती, पण कुठेतरी आमच्या बॉलरने आज स्कोअर थोडा जास्त दिल्यामुळे आम्हाला तो चेस करता आला नाही. आणि बॅट्समनने आम्ही कदाचित स्कोअर जास्त झाल्यामुळे मॅच तिथेच सोडली. तर तो जो स्कोअर जर कमी असता तर आम्ही खरंच ती मॅच जिंकायचा खूप प्रयत्न केला, पण नंतर आमच्या बॅट्समनने ट्राय केला तर आम्ही विकेट गमावल्या, त्यामुळे आमच्या हातातून मॅच गेली. नक्कीच सर, तुम्ही आशुषांचं कौतुक केलं आणि प्रामुख्याने मला आता समजतंय तुम्ही त्या आशुषांचे उपाध्यक्ष आहेत. म्हणजे खरं अर्थ जर पाहायला गेलं तर अध्यक्ष देखील खेळतायत, उपाध्यक्ष देखील खेळतात आणि संपूर्ण कमिटी खेळची आहे. यामुळे तुमचं आशुष ना अगदी उंच भरारी घेते. त्या आशुषांचं खरंच कौतुक आहे. आदरणीय आपण पाहतोय आमचे अध्यक्ष आहेत संदीप चाळके,
ते देखील खूप मेहनत करतायत, तुम्ही देखील त्यांना साथ देताय. तुमची अशीच जर साथ असेल ना, हे येणारं पुढचं पर्व आहे ना, याच्या डबल ते ट्रिबल पटीने चांगलं होणार आहे. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि आयोजक अध्यक्षांचं मनपूर्वक आभार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे सन्माननीय आदरणीय विजय भोसले साहेबांच्या माध्यमातून. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आणि संपूर्ण वनागडेवाडी संघ आपल्याला विनंती आहे, आपण या मुख्य व्यासपीठावर आपल्याला देखील सन्मानित केले जाते. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मी विनंती करतोय धोंडीबा चाळके साहेबांनी धोंडीबा भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि जे दिलं जात आहे अर्थात IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाला. चांगलं. चला आपण जाऊया एक महत्वाचं पारितोषिक अर्थातच मॅन ऑफ द सिरीज. चला देऊळवाडी संघ आपण थोडंसं लक्ष द्या. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ज्याचा ट्रॉफी आपल्याला लाभलेले आहे सन्माननीय आदरणीय संतोषजी लोहार साहेबांच्या सौजन्याने, त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून विशेष कौतुक असेल. मी विनंती करतो सचिन लोहार साहेब आणि मंदार सुतार साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज. येस मॅन ऑफ द सिरीज. याच्या बॅट मधून तब्बल 41 धावा, गोलंदाजीच्या माध्यमातून 5 विकेट. जास्तीचा वेळ घेणार नाही आहे. प्राईड ऑफ शाहूवाडी मिस्टर एक्स्ट्रीम डोंजा स्पोर्ट्स अंबडे संघाचा राजू रनवरे ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. कमालीची गोलंदाजी, विकेट हॅट्रिक, 41 धावा, अगदी कमालीचा अष्टपैलू कामगिरी ज्याच्या माध्यमातून झाली आहे. राजू रनवरे नाव एक मोठं नाव. हॅलो शेख, नक्कीच राजू अभिनंदन आहे तुझं. खरं तर आमच्यासोबत तुम्ही जोडले गेलेच, मनपूर्वक आभार तुमचे देखील. तर राजू नावातच राजा आहे आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तू राज्य केलंय. नावातच राजा तर स्पर्धेमध्ये राज्य करणं स्वाभाविकच आहे. नक्कीच काय सांगशील आणि या तुझ्या आयुष्यामधील असणारी ही कितवी तुला सिरीज भेटली आहे, मालिकावर किती वेळा झाला हे देखील आम्हाला ऐकायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज किती वेळा झालाय हे तर मला सांगता येणार नाही, पण सध्या आम्ही 6 टुर्नामेंट जिंकलो, त्याच्यापैकी 4 मॅन ऑफ द सिरीज मला मिळाल्यात हे मला माहिती आहे. पण हे मॅन ऑफ द सिरीजचं श्रेय पूर्ण मी माझ्या टीमलाच देतो नेहमीप्रमाणे. कारण बाहेर जे प्लेयर फिल्डिंग करतात त्या लोकांनी कॅच नाही पकडल्या तर मला विकेट नाही मिळणार आहेत, तर हे पूर्ण त्यांचं श्रेय आहे. बघा, मनासारखा राजा आणि राजासारखं मन. नाव आहे राजू आणि खरं तर मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरची गेलाय, परंतु ते डेडिकेट केले संपूर्ण संघाला. त्याचं मनपूर्वक आभार असणार आहे. प्रथमतः तुला या आश्विनमध्ये संधी भेटली आहे त्याबद्दल काय बोलशील? असोसिएशनचे खरंच मनापासून आभार आहेत. कारण की जेव्हापासून असोसिएशनमध्ये आलो तेव्हा म्हणजे माझ्या शाहूवाडीमध्ये मला कोणतरी ओळखायला लागले, नाहीतर मी इथे खेळत नव्हतो, नवी मुंबईला खेळत होतो. तर मी जेव्हापासून इथे आले तेव्हापासून मला शाहूवाडी ओळखायला लागली. ओके, म्हणजेच एक भारदार आश्वासन आहे या शाहूवाडीचं आणि नक्कीच त्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील दमदार आहेत. ते दमदार आहेत अध्यक्ष आणि त्यांच्याच नावाने आपण पाहतो अध्यक्ष चषक. आमच्या अध्यक्षांबद्दल काय बोलशील? त्यांनी केलेलं हे प्रयत्न, त्यांनी केलेली ही मेहनत, त्यांनी पाहिलेलं ते स्वप्न आणि ते खऱ्या अर्थानं स्वप्न आज या क्रीडांगणामध्ये पूर्ण होत आहे. नक्कीच अध्यक्ष खरंच खूप मेहनत घेतात असोसिएशनसाठी आणि त्यांच्या मेहनतीमुळेच हे असोसिएशन आहे आणि त्यांचे अजून पण काही स्वप्न आहेत ते नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
नक्कीच त्यांचे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून असणार आहे. खरं तर जर पाहायला गेलं ना राजू, तर हे शाहूवाडीचे खेळाडू फक्त डोंबिवलीमध्ये राहत नाही आहे, ऑल मुंबईमध्ये आहेच आणि ऑल मुंबईमध्ये ते राहतात आणि आपल्या तालुक्याचं नाव खरं तर एक टेनिस क्रिकेट इतिहासच्या पटलावरती घेऊन जाण्यासाठी एकत्र येतात, वेळात वेळ काढतात. त्या संपूर्ण खेळाडूंबद्दल काय सांगशील? खरं तर एक तू महान खेळाडू आहे, सिनियर आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्या माध्यमातून तू काय सांगशील? इथे प्रत्येक रविवारी येतो आम्ही, म्हणजे असं वाटतं की गावी आलोय की काय, तर गावचे सगळे भेटतात तर खूप बरं वाटतं येऊन इथे असं. तर हेच अशाच टुर्नामेंट रेग्युलर व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. वन्स मोर कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. येस, संघनायकाचा या ठिकाणी सन्मान घेतोय. अगदी अध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. राजू रणवरे यांचा शुभ सन्मान. विजेता संघ, चॅम्पियन संघ, अगदी पाहिलं गेलं तर चॅम्पियन संघाचा चॅम्पियन मॅन आपण पाहतो मुख्य स्क्रीनवर आणि त्याचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय राजू रणवरे साहेबांना. आणि या स्पर्धेचा अर्थातच अध्यक्ष चषक 2026 पर्व 4 आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ एक झलक 6 सलग श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत केलं जाईल. ट्रॉफी लाभलेले आहे सन्माननीय आदरणीय श्री कोमलताई सुरेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आणि संपूर्ण आयोजक टीम ठाणेवाडी संघ आपण या आपल्या शुभ हस्ते देणार आहोत चॅम्पियन संघाला ही चॅम्पियन ट्रॉफी. येस, कॉंग्रॅच्युलेशन श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे संघ आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. अगदी आयोजकांच्या माध्यमातून काही सूचना झाल्या, चुका झाल्या असतील तर नक्कीच त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली असं जाहीर करतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय क्रिकेट, जय शिवराय. धन्यवाद. येस, तुतारी मास्टरांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल अध्यक्षांच्या माध्यमातून. विनंती असेल या दोन्ही तुतारी मास्तरांना विनंती आहे आपण या. सॉरी, माफ करा, थोडासा उशीर झाला या सन्मानासाठी. अगदी सकाळच्या सत्रापासून ज्यांनी अगदी सर्वांना मंत्रमुग्ध केलं असं तुतारी मास्तर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल.